नाशिक येथे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन सोहळा पार पडला। यावेळी बोलताना व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी महात्मा बसवेश्वरांची शिकवण कधीही कालबाह्य न होणारी असल्याचं सांगितलंय। त्यांनी दिलेले समतेचे मूल्य आजही मानव जातीच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसेच महात्मा बसवेश्वरांची 1000वी जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी व्हावी असेही त्यांनी प्रतिपादन केलंय। कार्यक्रमाला उद्योजक मल्लिकार्जुन उंबंदी, अजिंक्य हिंगविरे, डॉक्टर संदेश हिंगविरे, शेखर भाईभंग, संजय वाळेकर, ललित कोरे, सचिन धोंडके, कुणाल दिवटे, सिद्धेश्वर स्वामी, राजेश डबे, चंद्रकांत वाळेकर यांच्यासह लिंगायत समाजातील अनेक पदाधिकारी व बांधव उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच त्यांच्या विचारांची उजळणी करत समाजात समता व बंधुभाव जोपासण्याचे आवाहन करण्यात आले। पुढे जाऊन दासो पण सांगितलं, जर तुम्ही बळकट झाला, ताकदवर झाला, तुम्ही तुमचे काय चांगले क्षेत्रात करत असाल, त्या क्षेत्रात आपल्या सौकर्याला कसं पुढे घेऊन जाऊ शकता। दासोचा अर्थ समजते का? दान, त्याला म्हणतात आपण इंग्लिश मध्ये बोलायचं झालं लर्न अर्न डिस्ट्रीब्यूट। हे 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला सांगितलं। पण आपला समाज असं प्रकल्प नाही, समाज साधारण समाज वेगळा समाज करून खाणार आहे। त्याने कसं सगळ्यांनी आपल्या मेहनत करून मेहनतीचं फळ खायचं। ते वचन आहे, ते वचन खूप चांगले आहे। बरेच वचन कन्नडमध्ये, ते कन्नडमध्ये आता बऱ्याच ठिकाणी आता मराठी, हिंदी, इंग्लिश 20 भाषेत ट्रान्सलेट केले। जनतेसाठी खूप चांगले काम करतात। तर हे महात्मा बसवेश्वरांना त्या काळात महात्मा पुढे दिलेले जनतेने दिलेले पदवी। त्यानंतर मध्यंतरच्या काळात ज्योतिबा फुलेला ही पदवी मिळाली। त्यानंतर महात्मा गांधींना मिळाली। हे तीनच महात्मे आहेत। हे कुठल्याही सरकारी दप्तराने दिलेली पदवी नाही, ही जनतेने दिलेली पदवी आहे। पण हेच तुम्ही बघा, ब्रह्मा विष्णू महेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे। कोणाचं वादळ झालेला पूजा करतो? शिवजीचं। का? याच्या मागे खूप परिकल्पना आहे, त्याच्या मागे खूप कर्तृत्व नेतृत्व आहे। जेव्हा आपण पुढे या विषयावर बोलत जाऊ ते आपण हे सगळं उघड होत जाईल। आता अधिकारी म्हणला आपण इथे महात्मा बसवेश्वरांचा अभ्यास चालू करू शकतो का? आणि दादांनी सांगितलं की त्यासाठी तुम्हाला 3 कोटीचं संकल्प करावा लागेल। आता कोल्हापूरला गेलं, आमच्या सोलापूरला पण नाव द्यायचं चालू होतं, महात्मा बसवेश्वर वर्सेस अहिल्यादेवी चालू होतं। पण काही असो, अहिल्यादेवीचं नाव तिथं गेलं। मी प्रॉपर सोलापूरचं आहे। मी कन्नडमध्ये अगोदर महात्मा बसवेश्वरांचे वचन सांगत होतो लोकांना गावोगावी जाऊन, की महात्मा बसवेश्वरांचा प्रसार करत होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो। त्यानंतर मी आता नाशिकला येऊन मला जवळ 22-25 वर्ष झाले, पण समाजाचे थोडंफार काम करत असतो। पण हे महात्मा बसवेश्वरांचं प्रवचन आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करता येईल हे आपण करूयात। सगळ्यांनी जोमाने काम करूयात। कुणाने सांगितलं आमचं सगळ्यात मोठं संघटना आहे, मला माहित नव्हतं। मला वाटतं इथं आपलं रविवारपेठाचं असेल किंवा इथं आपलं नाशिक रोड आहे, हे लोक पण करतात। पण आपण एवढ्या जोरात एकत्र येऊ, आता ताईने विचारलं एकाच ठिकाणावर आपण हे काढायला पाहिजे का? मिळून काढायला पाहिजे का? 4 ठिकाणावर काढायला, 4 लोकांना काढा, पण एकत्र एका ठिकाणी मिळायला पाहिजे। हे त्याचं सूत्र असायला पाहिजे। 4 चौकात निघा, एकत्र या, वाजत गाजत सगळ्यांनी मिळून जोरात महात्मा बसवेश्वरांचा साजरा करून पुढे बोलून माझे दोस्त बसवेश्वर 845 जयंती साजरी करत असताना आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व सन्माननीय सागर वैद्य सर, त्याचबरोबर आपल्या सोलापूर येथून येऊन नाशिकमध्ये चांगल्या पद्धतीचं संघटन त्यांनी केलं, त्यांचं काय करून कैलास, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांचे आचरण सातत्यानं नेहमी दाखवलं त्यांचं असतं, अशी मल्लिकार्जुन साहेब, त्याचबरोबर माहेश्वर जर्मन समाजाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय
स्वामीसाहेब यांनी महात्मा बसवेश्वरवर PhD केली असं आपल्या भगिनी सन्मान्य सौ संध्याताई कोलकर शिल्प संघाचं अतिशय जोरदार असं संघटन त्यांनी केलं. हे नाशिक महानगरचे महाप्रभू सन्माननीय मानजी गुप्ते सर, त्याचबरोबर सन्माननीय सागर सर यांच्या नेतृत्वाखाली हा छान असा कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून केला असं युवा नेतृत्व अजिंक्य हिंगरे त्यांना साथ देणारे सर्व या ठिकाणी शिल्पची लायब्ररी असतील, ललितची कोडे असतील, उमेशजी गरजे, राजेंद्र डबे, सर्व सचिनजी धोंगे, सर्व सहकारी अशी जी खरे उपस्थित सर्व विश्व भगिनींनो, खरं तर मी एक छोटा कार्यकर्ता आहे. अजिंक्य माझ्यावर मोठी जबाबदारी दिली. सागर सर बोलल्यानंतर त्या ठिकाणी आपण कोणी बोललं नाही पाहिजे असे प्रोटोकॉल सांगतो. परंतु जे काही महात्मा बसवेश्वरांनी संघटन कौशल्य सर्व जाती धर्म एकत्र येऊन त्या पद्धतीने कामकाज केलं. ताईने सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये की एक स्त्री पुढे आल्यामुळे त्या ठिकाणी मला काही साथ मिळाली नाही. परंतु 895वी जयंती या ठिकाणी साजरी करत असताना सगळ्यांच्याच सागर सरांच्या मुखातून या ठिकाणी सांगितलं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये की पुढची आपली जी काही 5 वर्षाची जी काही आपल्याला ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी चर्चा करत असताना जे काही लेखक लोक आढावा आपल्याला पुढे अभ्यासक्रमामध्ये घ्यायचा आहे. आणि खरंच मला आवडलं. सागर सर माझ्या मते मालेगावचे आणि ते पण आपल्यातलेच. त्यांनी सांगितलं का इथे दिल्ली आणि आपले बरेचसे विरसेवर समाज मांडव त्या ठिकाणी पटाडे कुंपणी वगैरे असतील त्यांच्याबरोबर ते गल्लीत शिकलेले. त्यांनी सेनेटवर चांगलं काम करून आज खरं तर माझ्या मते महात्मा बसवेश्वरांनीच त्यांना काहीतरी या ठिकाणी पाठवलं असं मला वाटतं. कारण की एवढा सखोल अभ्यास, एवढ्या सखोल गोष्टी त्या ठिकाणी खूप करणं आणि सांगणं छोट्या वेळामध्ये 5-10 मिनिटांमध्ये ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी चर्चा केली त्यांचं ध्येय दृष्टी किती मोठी आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या 5 वर्ष, पुढच्या 100 वर्षामध्ये, 1000 वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कसं काम करायचं आहे. कारण की महात्मा बसवेश्वर काय आहे ते आपण संघटनात्मक नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला पोहोचत नाही. आणि म्हणूनच ताई तुमच्याही या ठिकाणी तुमची जी काही संकल्पना होती ती तळागाळापर्यंत पोहोचली नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की एक स्त्री असून मला त्या ठिकाणी साथ मिळाली. तुम्ही जर प्रत्येक संघात, प्रत्येक गावागावात ही संकल्पना तुम्ही सांगितली असती ती चांगल्या प्रतीने त्या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वास नेतात आहे. तशी संकल्पना सागर सरांनी सांगितली की जे काही आपल्याला पुढे कार्य करायचं आहे ते आजपासून, आजच्या एक जयंतीपासून आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करायची असो. त्या ठिकाणी जास्त वेळ न घेणं सागर सर या ठिकाणी आपल्याकडे आले, त्यांनी बहुमत वेळ दिलं आणि या जयंतीसाठी तुमचं बहुमत मार्गदर्शन मिळालं त्याबद्दलही तुमची या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मी आभार मानतो. त्याचनंतर मल्लिकार्जुन हुंडी साहेब अतिशय आगळं-वेगळं नेतृत्व बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते या ठिकाणी आले. त्यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. सिद्धेश्वर स्वामी साहेब तेही बीजेपीचं चांगलं काम करतायत, समाजाचे काम ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानतो. काही पण त्यांच्या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये अतिशय नामवंत आहे, सामाजिक कार्यातही त्या ठिकाणी ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे स्वागत. शिल्प संघाचं जवळपास 700 घरापर्यंत आपण आपल्या नेतृत्वाखाली सगळे फिरला गेल्या महिनाभरापासून. आज त्याच्या प्रत्येक संघटना संध्याकाळी 6ला मिळालं. तुम्हाला मी सांगितलं की सकाळी 8 वाजता ज्यावेळेस तिथे प्रतिमा पूजन झालं, बऱ्याच ठिकाणी संजयजी वाळेकर वगैरे आहेत, सगळ्या ठिकाणी कमतरता तीच होती खूप उपस्थित. पण आज शिल्प संघामध्ये 150 सगळे आपले विश्व बंधुभगिनी त्या ठिकाणी उपस्थित झाले. मी शिल्प संघाचे या ठिकाणी खास करून अभिनंदन करतो. त्यांचे संध्याकाळी आपण सगळ्यांनी यावं पोहोचेल त्यांच्या सगळ्या टीमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सागर सर या ठिकाणी साईनाथ सर या ठिकाणी तुमचेही आभार व्यक्त करतो. अजिंक्यने एकदम चांगली जयंती सातत्यानं अजिंक्यचं चांगलं काहीतरी वेगळं
घोडदौड करण्याचं काम या ठिकाणी असतं. यावर्षी या जयंतीला वेगळं काहीतरी नेतृत्व आपल्याला आणलं की सागर सरांनी त्यांच्या कमी वेळामध्ये अतिशय चांगलं स्ट्रोक या ठिकाणी सगळ्या विश्व बंधुभगिनींनी दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. एकच ओळी जरी तुम्ही तुमच्या आयुष्यात आचरणात आणली तरी संपूर्ण भागवत धर्माचं जरी आचरण आपण नाही करू शकतो, तेवढी एक जरी ओळी आपण आपल्याकडे आत्मसात करू शकतो. म्हणजे एक मोठं काम, चांगलं काम आपल्या आसाम समाजासाठी, देशासाठी, जनतेसाठी, अगदी भूतलावरच्या प्रत्येक स्थानमानासाठी आपण करू शकतो. ही खरं तर त्यामागची भावना आहे. आणि मी जसं म्हटलं आता की आपण नक्की बसवेश्वरांची 900वी जयंती जी आहे त्यामध्ये देशभरात, आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो आज तुम्ही मला त्या विषयामध्ये जी जबाबदारी आहे, सुदैवाने माझा संपर्क चांगला आहे, असं माझं गरजेचं काम केलेलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या लोकांशी माझा चांगला संपर्क आहे. आपण कशा पद्धतीने 900वी जयंती देशभरामध्ये बसवेश्वरांची साजरी करता येईल चांगल्या अर्थाने, त्यांचा विचार, त्यांचं कार्य, आणि आजच्या काळात ते सर्वाधिक महत्वाचं आहे. म्हणजे सुदैवाने बाबासाहेबांनी जी घटना बनवली त्याच्यानंतर आपण महिला, पुरुष आणि इतर सगळ्या भेदाभेद काही प्रमाणामध्ये कमी करण्यात यशस्वी झालो. पण आपल्याला अजून समाज म्हणून, भारतीय समाज म्हणून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर हा जो भेदाभेद आहे, या ज्या अनिष्ट रूढी आहेत, परंपरा असतील, आजही आहे. समाज हा काही एकदाच एक क्रांती झाली आणि मग पुढे काही आयुष्यभर करावं लागलं असं नसतं. ही सुद्धा एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. त्या क्षेत्रामध्ये, त्या संस्थेमध्ये, त्या संस्थांमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी, काही गोष्टी जुन्या होतात, त्या बदलाव्या लागतात, काही नवीन स्वीकाराव्या लागतात. असं जर आपण काही 900व्या जयंतीच्या निमित्तानं एखादं मॉडेल जर तयार करू शकतो तर त्याची तयारी 2 वर्ष आधी करतो. 998व्या जयंती जेव्हा असेल तेव्हा आपण यांची घोषणा करावी, त्याचं एक चांगलं रोडमॅप तयार करावं, त्याचं एक चांगलं प्लॅनिंग डॉक्युमेंटेशन तयार करावं. आणि मला खात्री आहे की आता जे देशातील सरकार आहे सुदैवाने की इथल्या स्थानिक महापुरुषांना मानणारे आहेत, त्यांचं जे मोठेपण आहे ते लोकांपर्यंत नेणारे सरकार आहे. त्याच्यामुळे आपण हे सगळं कुठल्याही इझम मध्ये, पक्षाच्या कुठल्याही आयडियोलॉजीत न अडकता आपण बसवेश्वरांचं कार्य कसं 1000 देश बनवता येईल तसा प्रयत्न, तसे चांगलं विजन डॉक्युमेंट आपण मांडू सगळेजण. त्याचा अभ्यास करणारी सगळी लोक आपल्या समाजात आहे, राजकीय नेतृत्व आहे आणि राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता कोचिडे सर आहेत असतील खासदार म्हणून, ते सत्ताधारी पक्षाचे आहेत, असे सगळे लोक आपण जमा करू, त्यांच्याबरोबर काही मिटिंग्स आपल्याला करता येतील. आपल्या कसं आहे, समाज मौलिकता आपल्याला काय करायचंय हे जर आपलं क्लिअर असतं की बाकी लोक आपल्यासोबत आपोआप येतील. फक्त त्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी दूर करून कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या विचार करता येईल याचे चांगलं विजन डॉक्युमेंट मांडलं तर मला खात्री आहे की 1000व्या वर्षी, 1000व्या जयंतीच्या वर्षी आपण महात्मा बसवेश्वर हे संपूर्ण देशभरात आणि जगभरात आपलं दुर्दैव काय झालं आपल्या भारताचं, जसं मला म्हणतात की बिरसा मुंडा माहीत व्हायला 75 वर्ष झाली. तर बिरसा मुंडांच्या नावाने एक पाठ्यपुस्तकांमध्ये आम्ही ते आमच्या महापुरुषांबद्दल काही फारसं सांगितलंच नाही. आज मी आता गेल्या वेळेस जेव्हा आपण पाकिस्तान युद्ध ज्या दिवशी सुरू झालं होतं गेल्या वर्षी, त्या दिवशी मी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सोबत आम्ही दिल्लीत होतो आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्र्यांनी मेमोरंडम दिला. त्याच्यात पहिला उल्लेख होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा विस्तृत इतिहास आणि शिक्षण जे आहे ते NCERTच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक भाषेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावं. आणि तुम्हाला सांगू केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना ते इतकं आवडलं की ते म्हटले की अरे हे फार माझ्या मनातला विषय तुम्ही बोलले की आमच्या डोक्यात हेच होतं की आमच्या देशातले जे मोठमोठे महापुरुष होते त्यांचं शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये सविस्तर काहीतरी शिक्षण यावं. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्यांनी इमिडिएट त्याची दखल घेतली आणि पूर्वी फक्त अर्ध्या पानांचा जो धडा वेगवेगळ्या भाषांमध्ये दिला जायचा आहे, पानांचा अर्धा पानांचा धडा, आज जवळपास 40 पानांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे वेगवेगळ्या राज्यातल्या भाषेतल्या शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केले गेले या वर्षीपासून. सगळ्या बारीक गोष्टींची आपण नोंद केली पाहिजे. 1000व्या जयंतीच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वरांचंही अशा पद्धतीने इतिहास आणि काय आपल्याला इतर भाषांमधल्या शिक्षण याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये देता येईल का, त्याच्यानंतर आपण काय काय करू शकतो. आज जसं 1 लाख वचनं त्या काळात लिहितो आणि ती वचनं लिहिताना सर्व समाजातले
मला फार छान वाटलं ते हे सगळं त्यासाठी. त्या काळामध्ये ब्राह्मण आणि चांभार समाजाच्या पुनर्वसनाचं लग्न महात्मांनी लावलं. तर हे जे काही जाती भेद निर्मूलनाचं एक मोठं कार्य त्यांनी त्या काळात सुरू केलं. आपण बघा ना, पुढे हे सगळं कार्य जे आहे छत्रपती शाहू महाराजांनी काय हेच केलेलं. म्हणजे माझं म्हणणं आहे की हे सगळं सूत्र जे आहे हे एकच आहे, ही माळ एकच आहे, त्या विज्ञानी जी काही रूप आहे ते धागा एकच आहे. त्याच्यामुळे भारतीय समाज म्हणून आपण या सगळ्या महापुरुषांचं चरित्र अशा पद्धतीने जर देशातल्या प्रत्येक पिढी पुढे जर मांडू शकतो तर मला असं वाटतं की हे खूप छान उपक्रम आपला एक जयंतीच्या निमित्तानं होईल. तर सगळं करण्यासाठी आपण सगळेजण आजच संकल्प करू असं मी आपल्याला आवाहन करतो. एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक.